नमस्कार मित्रांनो, कवी कट्टा सिरीज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण 8व्या भागाकडे वळणार आहोत. कवितेचा 8वा भाग या ठिकाणी सादर होणार आहे. वेळ न दवडता आपण लगेचच कवितेकडे वळूया. पण तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा आणि निश्चितच बेल आयकॉनला क्लिक करा. चला तर मग आपण कविता सादर करूया. कवितेचं शीर्षक आहे पंख काहू छाटता. ध्येय वेड्या पाखरांचे पंख काहू छाटता. वेळोवेळी त्यांची तुम्ही फिर्याद काहू मांडता. ध्येय वेड्या पाखरांचे पंख काहू छाटता. वेळोवेळी त्यांची तुम्ही फिर्याद काहू मांडता. माणसाला जोडतो मी माणसाच्या धाग्याने. माणसाला जोडतो मी माणसाच्या धाग्याने. बदलून धागा सुई मंदी मांजा का होता. ध्येय वेड्या पाखरांचे पंख काहू छाटता. वेळोवेळी त्यांची तुम्ही फिर्याद काहू मांडता. भाकरीची सोय करणे तोही झाला आज गुन्हा. भाकरीची सोय करणे तोही आज झाला गुन्हा. भाकरीला पिझ्झा समजून उगा काहो चाखता. ध्येय वेड्या पाखरांचे पंख काहू छाटता. वेळोवेळी त्यांची तुम्ही फिर्याद काहू मांडता. जाळून जीवाला रोज मी संघर्ष पेरत जातो. जाळून जीवाला रोज मी संघर्ष पेरत जातो. उगवत्या स्वप्नांचा तुम्ही कोंब काहो कापता. ध्येय वेड्या पाखरांचे पंख काहो छाटता. वेळोवेळी त्यांची तुम्ही फिर्याद काहो मांडता. नाही मोडिले बोटे मी कधी कुणाच्याही नावाने. नाही मोडिली बोटे मी कधी कुणाच्याही नावाने. समजून तसेच काही उगा वैर काहो धरता. वेय वेड्या पाखरांचे पंख काहो छाटता. वेळोवेळी त्यांची तुम्ही फिर्याद काहो मांडता. फिर्याद काहो मांडता. धन्यवाद. चला तर मग ही गझल कविता आपण थोडक्यात समजून घेऊया. ध्येय वेड्या पाखरांचे पंख काहो छाटता. वेळोवेळी त्यांची तुम्ही फिर्याद काहो मांडता. माणसाने एखादं ध्येय घेतलेलं असतं, त्याला पुढे जायचं असतं. परंतु आपला देश, आपला महाराष्ट्र जर कोणी पुढे जर जात असेल ना, तर त्याचा पाय खेचायला मात्र एक नंबर आहे, नाही का? तर अशा वेळी आपण म्हणतो, म्हणून मी म्हटलंय की पंख काहो छाटता, नाही का? आणि वेळोवेळी त्यांची तुम्ही फिर्याद काहो मांडता. आणि त्याला टॉर्चर करणे, त्याला माग खेचणे, नाही का, ही एक फिर्याद तो जगासमोर मांडत असतो. आणि त्याचबरोबर
माणसाला जोडतो मी माणसाच्या धाग्याने. एखाद्याचा प्रामाणिक प्रयत्न असतो की माणसाला माणसाने जोडायचं आहे, प्रेमाने जोडायचं आहे, प्रेमाने बोलायचं आहे, संबंध दृढ करायचा आहे. परंतु त्या ठिकाणी ज्याच्याशी संबंध आपण बांधायला जातो तोच ज्या सुईमध्ये धागा ओवायला पाहिजे ना, तर त्या सुईमध्ये तो माझ्या होतो आणि माझ्या ओवल्यानंतर निश्चितच बोट कापू शकतो शिवणाऱ्याचं. हे मला सांगायचंय. आणि भाकरीची सोय करणे तोही आज गुन्हा झाला, नाही का? भाकरीची सोय करणे तोही आज गुन्हा झाला आणि भाकरीला पिझ्झा समजून का उगा हो चाखता. एखादं काम करतो, धंदा करतो, सगळ्या गोष्टी करतो, तर त्या ठिकाणी तो काही गुन्हा आहे का हो? त्याचा तो प्रामाणिकपणा आहे. तरीही आपण म्हणतो की जगाला ते सहन होत नाही आणि त्या ठिकाणी तो भाकर कमवतोय असं समोरच्याला वाटत नाही, तर तो पिझ्झा कमवतोय असं त्याला असं वाटतं. म्हणून ह्या ओळीत मी म्हटलंय की भाकरीला पिझ्झा समजून का हो चाखता, नाही का? आणि वेळोवेळी त्यांची तुम्ही फिर्याद का हो मांडता. जाळून जीवाला रोज मी संघर्ष पेरत जातो. जाळून जीवाला मी रोज संघर्ष पेरत जातो आणि उगावत्या स्वप्नांचा तुम्ही कोंब का हो कापता. स्वतःला जाणणं असेल, कष्ट करणं असेल, सगळ्या गोष्टी असतील, परंतु त्या ठिकाणी त्याला उगवायचंय, मोठं व्हायचं आहे, विशाल व्हायचं आहे, परंतु त्याचा उगवण्याआधीच अंत केला जातो आणि त्याचा तो कोंब कापला जातो. हे मला सांगायचं आहे. आणि बघा ना की प्रामाणिक माणसाचा कधी कुणावरती रोष नसतो, कधी कुणावरती काही गोष्टी नसतात, परंतु मग ह्या ठिकाणी शेवटी मी म्हटले, नाही मोडले बोटे मी कधी कुणाच्या नावाने, नाही मोडिले बोटे मी कधी कुणाच्या नावाने, समजून तसेच काही उगा वैर का हो राखत. म्हणजे अद्यात नाही आपण, मध्यात नाही, कुठेही काही नाही, आणि तरीही हा आपल्या नावाने बोट मोडत असेल असं समोर त्याला वाटतं. आणि तसंच काहीतरी समजून आणि उगाच वैर जे काय ते वैर निर्माण होतं आणि त्या वैराला खऱ्या अर्थाने जागा मिळते. तर अशी ही कविता जी काय आहे ती जरी आपल्याला निगेटिव्ह वाटत असेल, परंतु खऱ्या अर्थाने जगात असंच काही चाललेलं आहे हे मला मांडायचं आहे. आणि कवी जो काय असतो तो कवी खऱ्या अर्थाने सगळं काही मांडत असतो, तर त्याच्या डोक्यामध्ये लिहिताना काय येईल आणि काय येणार नाही याचं खऱ्या अर्थाने तो कवीच जाणू शकतो. म्हणून या ठिकाणी ही गझल, सुंदर गझल या ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला नक्कीच आवडले असेल. धन्यवाद. अशा प्रकारे या सुंदरशा कवितेसोबत आपला 8वा भाग समाप्त होत आहे. लवकरच भेटूया 9व्या भागामध्ये. धन्यवाद.